तर संधीचं उल्लंघन पाकिस्तानने केले आणि अनेक नागरी वस्तीमध्ये गोळीबार केलेला आहे। तर सुरेंद्र कुमार चौधरी हे जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री आहेत। जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार चौधरी हे आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून सीमावर्ती भागातल्या घरांची गावांची पाहणी केली जाते। या गोळीबारामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। राजुरी परिसर आहे आणि या राजुरी परिसरामध्ये एका घराचं झालेलं हे नुकसान आणि त्या ठिकाणी देखील उपमुख्यमंत्री आता घटनास्थळी पोहोचलेत, पाहणी करतायत किती नुकसान झालंय। थंडी कसे परिसरात मी आता उभा आहे आणि इथं आपण पाहतोय की रात्रीच्या सुमारास जी गोळीबारी झाली किंवा जे तोफगोळे डागण्यात आले त्या सगळ्या परिसरामधले नुकसान हे मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतं आहे। जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार चौधरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या सगळ्या घटनांचा आढावा घेत आहेत आणि सगळ्या घटना पाहतायत की कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे। इथल्या स्थानिकांशी बोलण्याचा प्रयत्न करतायत। मात्र राजौरी जिल्ह्यातला हा थंडी कसे परिसर आहे, इथे मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानच्या हद्दीतून आलेले जे काही तोफगोळे होते ते पडले आणि अनेक घरांचं नुकसान जे मोठ्या प्रमाणावर झाल्याचं पाहायला मिळतं। अगदी भिंतीच्या भिंती पूर्णपणे कोलमडून पडलेले आहेत। टेरेसवरचं सगळी दृश्य आपण पाहतो, तिथे सुद्धा मोठे खड्डे पडलेले आहेत आणि या सगळ्या परिसरामध्ये आढावा घेण्यासाठी आता जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार चौधरी हे या सगळ्या परिसरामध्ये आलेले आहेत। वरच्या भागामधली दृश्य आपण पाहतो की टेरेसवरती जे हे तोफगोळे डागण्यात आले तसेच पद्धतीचे पूछ परिसरात सुद्धा अशा पद्धतीनं हे तोफगोळे जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये डागण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं कळतं आहे। सध्या या थंडी कस्ती परिसरामध्ये अनेक ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री करतायत। इथल्या लोकांशी बोलून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतात, कारण लोक घाबरलेले आहेत, अनेक ठिकाणी स्थलांतरित होताना पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या परिसरामध्ये कुठलीही सुरक्षा नसल्यामुळे इथल्या लोकांना धीर देण्याचा प्रयत्न जो आहे तो इथल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केला जातो आणि या सगळ्या परिसरामध्ये आता ठिकठिकाणी फिरून उपमुख्यमंत्री जे आहेत ते आढावा घेण्याचा प्रयत्न करतात। वेगवेगळ्या ठिकाणी जिथे नुकसान झालेलं आहे तिथे भेट देण्याचा प्रयत्न करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं नुकसान जे आहे तिथल्या नुकसानाला बघून तिथल्या लोकांना धीर देणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच लोकांशी बोलण्यासाठी जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार चौधरी हे सध्या या थंडी कसे परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि ते या सगळ्या ठिकाणी जी काही जे हल्ले ज्या भागामध्ये झालेले आहेत तिथे भेटून लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, राजौरी, जम्मू काश्मीर। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये आता उपमुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडून पाहणी केली गेली आहे। ज्या भागात गोळीबार झालाय, घरांचं नुकसान झालंय त्या भागाची आणि तिथल्या नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न देखील एक प्रकारे जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री करतायत। उपमुख्यमंत्री चौधरी हे राजुरीमध्ये आता पोहोचलेले होते। त्या ठिकाणी देखील सीमेलगत असलेला हा सगळा भाग आहे आणि या ठिकाणी गोळीबार झालेला होता, अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। म्हणूनच त्या लोकांना भेटण्यासाठी, त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सांगण्यासाठीच उपमुख्यमंत्र्यांचा हा दौरा आपण बघतोय जम्मू काश्मीरमध्ये। जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री चौधरी सुरेंद्र कुमार चौधरी यांच्याकडून गोळीबार झालेल्या ठिकाणांची ही पाहणी केली जाते आणि त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी देखील आहेत। राजौरीमध्ये गोळीबार झालेल्या परिसरात चौधरींकडून पाहणी करण्यात आलेली आहे।